राज्यात हवामानाचा लहरीपणा कायम आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर दुसरीकडे विदर्भात पुढील 5 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड, लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होताना दिसतोय. कधी पाऊस, कधी उष्णता. मुळात म्हणजे मार्च महिन्यात होळीच्या अगोदर संपूर्ण राज्यात उष्णता वाढताना दिसली. मात्र दुसरीकडे होळीनंतर उष्णता वाढण्याचे संकेत असताना तापमानात घट झाली. राज्यात अवकाळीचे सावट. राज्यातील अनेक भागामध्ये धुव्वाधार अवकाळी पाऊस. काही ठिकाणी गारपीट देखील झाली. गारपिटीमुळे नाशिकमध्ये फळबागांचे नुकसान. लातूरमध्ये अवकाळी पावसाने चांगले झोडपले. ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरी कोसळताना दिसल्यात. अजूनही पावसाचा इशारा कायम आहे. हवामान खात्याकडून मोठा इशारा. राज्यावर अवकाळीचे ढग दूर गेल्याचे संकेत होते. उष्णता वाढणार सांगितले होते, मात्र अजूनही अवकाळीचे ढग राज्यावर दिसते. नुकताच भारतीय हवामान खात्याकडून मोठा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागामध्ये हलका पाऊस अंदाज आहे. मागील काही दिवसांपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागामध्ये अवकाळी पाऊस झाला. विदर्भात पावसाचा इशारा. एकीकडे पावसाचा अंदाज देण्यात आला, तर दुसरीकडे मात्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही शहरांमध्ये पुढील 5 दिवसांसाठी उष्णतेचा लाटा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात उष्णता चांगली वाढताना दिसत आहे. विदर्भात सूर्य आग उगतोय. पुढील 5 दिवस हवामान खात्याने उष्णतेचा लाटेचा इशारा द्याला. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याला काळजी घ्यावी.